नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर फर्स्ट नंबर 16 आणि आजचा आपला लेक्चर नंबर 17 आहे. लेक्चर नंबर 16 मध्ये आपण बघितलं होतं बायनरी मल्टिप्लिकेशन. बायनरी मल्टिप्लिकेशनचे 5 प्रॉब्लेम मी तुम्हाला शिकवले होते आणि 5 प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्क दिले होते. तर जे होमवर्कचे प्रॉब्लेम आहेत ते आता आपण सॉल्व्ह करतो. 4 प्रॉब्लेम शिकवते मी आणि 5 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क दिले होते. तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 5 जे होमवर्कचा आहे. प्रॉब्लेम नंबर 5 प्रॉब्लेम असं होतं 73 मल्टीप्लाय बाय 37. 73 मल्टीप्लाय बाय 37. तर सर्वात आधी आता हा डेसिमल नंबर आहे, याचं कन्व्हर्शन बायनरी मध्ये करायचं. तर बायनरी मध्ये नंबरचं कन्व्हर्शन कसं करतात, तर सर्वात पहिली तरी याचा 73 हा डेसिमल नंबर आहे. सेकंडला घ्यायचा 37. आता 73 आहे तर इथं आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय करायला लागते. आपल्याला फॉर्म्युला असा आहे बघा, 1 1 चा डबल, 2 2 चा डबल, 4 4 चा डबल, 8 8 चा डबल, 16 16 चा डबल, 32 32 चा डबल, 64 64 चा डबल, 128. बघा 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 8 चा डबल 16 16 चा डबल 32 32 चा डबल 64 64 चा डबल 128. आता तुम्हाला इथे कॅल्सीचं काम पडणार. जर समजा तुम्हाला तशीच ऍडिशन येत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण 128 हा नंबर आहे की हा नंबर मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 73 आणि 37 पेक्षा मोठा आहे 128, तर 128 लिहायची काही गरज नाही, मोठा नंबर नाही लिहायचा. ओके, तर आता कॅल्सी काढा. सर्वात पहिले पाहिजे आता आपल्याला 73. किती पाहिजे? 73. तर याच्यात एक 64 प्लस 8 केले आपण. समजा 64 प्लस 8 जर केला तर किती होणार आहे? 72. 64 प्लस जर 8 केलं तर किती राहिले? 72. आणि 72 प्लस 1 केला तर 73. सिंपल आहे. कसं काय केलं? 64 पाहिला, मग त्याच्यानंतर बघितलं की जवळच आहे. मग आता हे 73 तर 8 केला आणि प्लस 1 केला. बाकीचे डिजिट 0 0. इथं 0 इथं 0, हे 0 हे 0. हा नंबर तयार झाला आपला 73 डेसिमलचा बायनरी नंबर तयार झाला आपला 10010001. अत्यंत सोपी आहे. आता 37 आहे. नंबर कोणता आहे? 37. 37चा आपल्याला कशात कन्वर्ट करायचा आहे? 37चा आता आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता 37 64 तर मोठा नंबर झाला, तो तर घेऊ शकत नाही तुम्ही. मग याचा एक 32. मग नंतर किती राहिले आपल्या पाहिजे? 5. तर एक घेसाल तुम्ही 4. 32 प्लस 4 36. 36 प्लस 1 37. 32 4 आणि 1. बाकीचे नंबर्स आपण काही काम नाही येतं. इथं घेसाल तुम्ही 0. तर पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. स्टेप नंबर फर्स्ट, एखादा नंबर डेसिमल मध्ये असेल तर डेसिमलचं कन्व्हर्शन बायनरी मध्ये करणं, ही होती आपली पहिली स्टेप. आता आलो आपण स्टेप नंबर 2 वर. स्टेप नंबर 2 मध्ये पाहिजे आपल्याला मल्टिप्लाय. हा मल्टिप्लाय तुम्हाला हे कन्व्हर्शन समजलं असेल बायनरी मध्ये. आता स्टेप नंबर 2, 73 डेसिमल नंबर आहे, मल्टिप्लाय बाय 37 इज इक्वल टू, पहिले वरचा नंबर घेऊन घ्यायचा 1 0 0 1 0 0 1. नंतर खालचा नंबर लिहायचा 0 1 0 0 1 0 1. आता विद्यार्थी मित्रांनो इथं करायचं आपल्याला मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय कसा करतो? जसा आपण करतो ना नॉर्मल, तसंच करावं लागते. पहिले या 1 याच्यासोबत मल्टिप्लाय. 1 × 1 किती होणार? 1.
1 इंटू 0 किती होणार 0. 1 इंटू 0 किती होणार 0. एक आपण थोडस फक्त खाली घ्यायचं, कारण आपल्याला कॅरी घ्यायच्या असतात ना त्याच्यामुळे. इथून लिहितो 1 इंटू 1 1, किंवा खाली पण कॅरी घेतल्या तर चालतात. तुम्ही वर घ्या कॅरी किंवा खाली घ्या, कुठे घेतल्या तर चालतात. ओके बघा 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. आता सेकंड नंबरचा डिजिट आहे, तर पहिला आपण काय करतो एक क्रॉस करतो, किंवा इथे 0 देत असतो आपण. काय देतो 0, 0च्या ऐवजी क्रॉस ठेवला नाही. 0चा क्रॉसचा अर्थ एकच आहे समजा. आता सेकंड नंबर मध्ये पण 0 जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0 0 0 0 0 0 0. कारण 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0. मग 2 क्रॉस केले. त्यानंतर इथं कोणता नंबर आहे 1, 1 जर मल्टिप्लाय केलं तर हाच नंबर येते. म्हणजे 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. त्याच्यानंतर हा 0 वाला घेऊ. किती नंबरचं पोझिशन आहे 3, म्हणजे 3 नंबर नंतर आहे 1 2 3, मग 3 0 द्यायला लागतात 1 2 3. बाकी मग या 0 जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0 येणार 0 0 0 0 0 0 0. आता सेकंड नंबर त्याच्यानंतरचा घेऊ. हा 0 किती नंबर होता 1 2 3 4, मग 4 आपल्याला 0 द्यायला लागतात. म्हणता बघ 0 0 0 0 0 0 0. त्यानंतर काय 1, 1 न मल्टिप्लाय करू. किती डिजिट 0 द्यायला लागतात आता 1 2 3 4 5, 5 राऊंड सोडून दिले. म्हणजे काय येणार आता 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. त्यानंतर शेवटी 1 2 3 4 5 6. आता 0 0 0 0 0 0 0. आता विद्यार्थी मित्रांनो याची करायची आपल्याला ऍडिशन. या नंबरची काय करायची आपल्याला ऍडिशन. आता हे सिक्वेन्स येण्यासाठी मी फक्त असे लाईन्स ड्रॉ करतो, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला करायची गरज नाहीये, फक्त मी करत आहे, कारण एक सिक्वेन्स आला पाहिजे म्हणून. ओके आता करायची आता आपल्याला ऍडिशन. तुम्हाला की नाही असं लाईन ड्रॉ करायची गरज नाहीये. ओके आता पाहिजे आपलं ऍडिशन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ऍडिशन कशी होते. हा 1 हे तर सर्व 0 0च आहे, तर इथं काय येणार आहे 1, पहिला नंबर येईन 1. नंतर इथं 0 0 0 इथे येईन 0, नंतर 0 0 1 इथे येईन 1, 0 आणि 1 0 0 0 0 इथे येईन 1,
0 0 0 0 0 0. इथं किती 0 0 1 1 प्लस 1 किती झालं 2. 1 प्लस 1 झाला 2. आता 2 चा बायनरी डिजिट इक्विव्हॅलंट आहे 2 चा 1 0. 2 चा इक्विव्हॅलंट किती आहे 1 0. तुम्ही असं सर कसं काय फॉर्म्युलानुसार बघा 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 हा फॉर्म्युला आहे आपला. तर याच्या नंबरनुसार इथं किती आहे 1 1 च्या जागी 0 आणि 2 च्या जागी 1. 2 प्लस 0 2 प्लस 0 किती होते 2 होते म्हणजे 1 0. इथं बघा 1 प्लस 1 किती झाला 2. तर इथं घेतला 0 आणि हाती आला 1 कॅरी म्हणजे तो कॅरी आला आहे आपला तो 1 आला तो इथे लिहितो. त्यानंतर नेक्स्ट आता ऍडिशन करू 1 प्लस 1 2 आहे तर 2 चा इक्विव्हॅलंट किती आहे 1 0. इथं काय घेतलं आपण 0 कॅरी किती घेऊ 1. त्यानंतर ऍडिशन 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 म्हणजे किती येणार 1 येणार. त्यानंतर इथं कॅरी नाही आला 1 प्लस 1 1 प्लस 1 किती आला 2 2 चा इक्विव्हॅलंट किती आहे 1 0. इथं काय घेसाल तुम्ही 0 आणि इथे असाल तुम्ही 1. आता इथं 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इथं आला 1 0 प्लस 0 प्लस 0 0 1 प्लस 0 1 आणि इथं 0. आपली हे झाली ऍडिशन झाली 1 0 1 0 1 0 0 0 1 1 0 1. ओके तर इथं सिंपल आहे हे लाईन्स मी कट करून टाकतो. आता तुम्ही असं सर अशा लाईन्स कशासाठी ड्रॉ केल्या होत्या ते कसं सिक्वेन्स मध्ये लक्षात येत ना त्याच्यासाठी म्हणजे याच्यातून मग क्लिअर लक्षात येऊन जाते रजिस्टरवर डायरेक्टली लक्षात येऊन जाते. आता आपल्याला याचा नंबर का तयार करायचा आहे तर नंबर बघा कसं तयार होणार. इथं आहे 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 8 चा डबल 16 16 चा डबल 32 32 चा डबल 64 64 चा डबल 128 128 चा डबल 256 256 चा डबल 512 512 चा डबल 512 चा डबल आहे 1024 1024 1024 चा डबल किती येते 2048. आता चेक करायचं की याच्या सिक्वेन्स नुसार 1 कुठं आहे. पहिली इथं आहे 2048 याला राऊंड ऑफ इथं आहे 512 ला राऊंड ऑफ 128 ला राऊंड ऑफ 8 4 आणि 1 कॅल्सी करायची याची ऍडिशन करायची. ऍडिशन बघा 2048 प्लस 512 प्लस 128 प्लस 8 प्लस 4 प्लस 1 याचा आन्सर आला 2701. हा नंबर आहे. दिस इज द फायनल आन्सर. आता एक वेळा आहे की नाही रिचेक करायचं की तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही. तर प्रॉब्लेम कसं बरोबर राहील कॅल्शियम मध्ये 73 टाका मल्टिप्लाय बाय करा 37 आणि इज इक्वलचं बटन दाबा. जी कॅल्सीचं आन्सर आलं 2701 हे आपलं मॅच होते की नाही मग ते बघा. प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे. अशा तुम्हाला लक्षात येईल की हे प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये कोणाला जर काही डिफिकल्टी असेल काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. एनी डिफिकल्टी एनी क्वेश्चन एनी प्रॉब्लेम. काय केलं आपण सिंपल हे जे डेसिमल नंबर होते त्याचं बायनरी मध्ये कन्वर्ट केले पहिले. सिंपल आहे डेसिमलचं बायनरी मध्ये कन्वर्ट केलं आणि बायनरीचा आपण काय केला मल्टिप्लाय केला आणि याची काय केली आपण ऍडिशन केली डबल मग बायनरीचं डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं झालं प्रॉब्लेम इज सॉल्व.
सर्वांचं आलं हे आन्सर? कोणाला काही प्रॉब्लेम, काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये हळूवारपणे शिकवत आहे. जास्त फास्ट शिकून पण काही गरजेचं नाहीये, कारण कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो. विदाऊट अभ्यास तर तुम्ही डीटी तुमचा निघणार नाही, कारण डीटी आहे की नाही हा सर्वात कठीण विषय आहे पॉलिटेक्निक मधला. पण कोणासाठी? ज्यानं अभ्यास केला नाही त्याच्यासाठी. ज्यानं अभ्यास केला त्याच्यासाठी सर्वात सोपी विषय आहे. 100 मार्क्स भेटतात त्याच्यात. मॅथमॅटिक्सचा सारखाच टॉपिक आहे हा, जास्त काही नाही. 1010चं काम आहे आपल्याला. पूर्ण याच्यात असे न्यूमेरिकल राहतील, तुम्हाला 1 नंबर चांगले मार्क भेटतील. पण जर तुम्ही अभ्यास केला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिली गोष्ट प्रॅक्टिस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. नजर हटी दुर्घटना घटी. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला होता आपण. हा बोला, बोला काही क्वेश्चन. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? त्यानंतर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे 53 × 11. प्रॉब्लेम नंबर 6. (53 × 11). बायनरी मल्टिप्लिकेशन करत आहे. आता कसं सोडवायचं प्रॉब्लेम? 53 × 11. सर्वात आधी पहिल्या स्टेपमध्ये कन्व्हर्शन करू बायनरीमध्ये. 53चं करावं लागते आपल्याला कन्व्हर्शन, आणि नंतर करावं लागते कन्व्हर्शन 11चं. सेम आपला फॉर्म्युला तोच आहे. 1 1चा डबल, 2 2चा डबल, 4 4चा डबल, 8 8चा डबल, 16 16चा डबल, 32 32चा डबल, 64. पण 64 हा 53 पेक्षा मोठा असल्यामुळे तो घ्यायची गरज नाही. आता बायनरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याची ऍडिशन म्हणजे 32 तर येणारच आहे, 53 नंबर आहे. 32 + 16 करून पहा पहिले किती होते. 32 + 16 जर आपण याची ऍडिशन केली तर 48 येते. 48. मग आता आपल्याला अजून किती पाहिजे? 5 पाहिजेत. 48 + 4 केला तर किती येते? 52. 52 + 1 केला तर 53. याचं लॉजिक बघा कसं आहे. जवळचा मोठा नंबर घ्यायचा, बघायचं किती जवळ आहे. बाकीच्या नंबरचं काही काम नाही पडलं 8चं आणि 2चं, तर तिथं 0 0. बघा अत्यंत सोपी. त्याच्यानंतर 11. आता 11 कसं तयार होईल? 8. आता याच्या 11 पेक्षा थोडासा एक मोठा किंवा थोडा लहान नंबर. 11 पेक्षा लहान नंबर कोणता? 8. इथे घेतला तुम्ही 8. त्याच्यानंतर 8 आणि 4 केलं तर 12 होते. नाही, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. इथं 0, इथं 0, इथं 0. हे झालं बायनरी कन्व्हर्शन. आता करायचं आपल्याला बायनरी मल्टिप्लिकेशन. बायनरी मल्टिप्लिकेशन बघा. 53 मल्टिप्लाय बाय 11 चा बायनरी मल्टिप्लिकेशन. इथं लिहिसाल तुम्ही 1 1 1 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1 0 1. आणि इथं 11 आहे, तर 11चा 0 0 1 0 1 1. सिंपल. आता काय करायचं आपल्याला? मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय कसा करतात? याचा मल्टिप्लाय तर सेम बिलकुल. पहिले या 1 मल्टिप्लाय करू. 1 × 1 किती होते? 1. 1 × 0 किती होते? 0. 1 × 1 किती होते? 1. 1 × 0 किती होते? 0. 1 × 1 किती होते? 1. 1 × 1 किती होते? 1. मग एक क्रॉस दिला, मग डबल मल्टिप्लाय. 1 × 1 1. 1 × 0 0. 1 × 1 1. 1 × 0 0. 1 × 1 1. आणि 1 × 1 1.
म्हणजे बघा 11010101 हाय झाला. आता 3 नंबरवर आहे 0, पण इथं 2 क्रॉस करू आपण. इथं देऊ 0 0 0 0 0 0, नंतर काय 1, 3 क्रॉस करू 1 2 3. हा नंबर लिहून घ्यायला लागते, हाच नंबर आहे ते. पण मागून स्टार्ट करायचं, राईट टू लेफ्ट. पहिले 1, नंतर 0, नंतर 1, नंतर 0, नंतर 1 आणि नंतर 1. 1 2 3 4 आणि आखरीचे 2 0 ती लिहायची काही गरज नाही. ती लिहायची काही गरज नाही. आता करायची ऍडिशन. आता कॅरीसाठी थोडस सोडवू शकता तुम्ही. तुम्ही खाली पण कॅरी देऊ शकता किंवा वर कॅरी देऊ शकता. दोनपैकी कुठेही कॅरी दिला तर चालेल. आता बघा 1 + 0 + 0 इथे किती आला 1. कॅरीसाठी थोडासा स्पेस सोडव. इथं आला 1. त्यानंतर 0 + 1 + 0 + 0 किती आला 1. इथं 1 + 0 + 0 1, 1 + 1 2, 2 चा इक्विव्हॅलंट 1 0. लक्षात ठेवता 2 चा इक्विव्हॅलंट किती येते 1 0. 1 + 1 हे पहा 0 + 1 + 0 + 1, 1 + 1 2. इथे घेतला 0. कॅरी किती घ्यायला गेला आपल्याला, कॅरी घ्यायला गेल 1. कॅरी इथे घेतला 1. डबल 1 + 1 किती झाला 2. 1 + 1 2. हा 1 + 1 2. 2 चा इक्विव्हॅलंट 1 0. इथे घेतला 0. कॅरी किती घेतला 1. आता बघा 1 + 1 + 2, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4. 4 चा इक्विव्हॅलंट, 4 चा इक्विव्हॅलंट काय येणार 1 0 0. कसा काय 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, म्हणजे की हा 4 येईल आणि हे 0 0 येईल. 1 0 0 हा फॉर्म्युला आपल्यापाशी. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. इथं 4 नंबर पाहिजे आपल्याला ऍडिशन. इथं 4 वर 1 येते आणि इथं 0 येते. 4 चा इक्विव्हॅलंट किती आहे 1 0 0. इथे घेसाल तुम्ही 0 आणि हा 1 0 याच्या खाली, हा 1 आणि इथं 0. आता करसाल तुम्ही ऍडिशन 1 + 0 + 0 + 0 म्हणजे किती आलं 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी डिजिट 0 1 0. इथे घेतला 0. कॅरी किती घेसाल 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी डिजिट 1 0. हे झालं याचा आन्सर. नंतर इथला वापर फॉर्म्युला. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चा डबल 64, 64 चा डबल 128, 128 चा डबल 256 आणि 256 चा डबल 512. आता सांगा 1 कशावर आहे. या 512 वर 1 आहे, 64 वर 1 आहे, 4 वर 1 आहे, 2 वर 1 आहे आणि 1 वर 1 आहे. याची ऍडिशन करायची. याची काय करायची सिंपल ऍडिशन. आता ऍडिशन कशी कॅल्सी काढायची. इधर याचा 512 + 64 + 4 + 2 + 1. याचा आन्सर आहे 583. हे आहे डेसिमल. आणि एक वेळा रिचेक करायचा. 53 × 11 करा. 53 × 11 तर याचं किती आलं 583. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालं. कोणाला जर काही क्वेश्चन असेल, काही डिफिकल्टी असेल तर विचारा. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट. हे होमवर्कचा आपला प्रॉब्लेम नंबर 6 आहे. तसं प्रॉब्लेम नंबर 2 आहे, पण सिक्वेन्स नुसार 6. हा बोला सर. हे आपल्या ऑफिशियल बॅचची रेकॉर्डिंग ऍप वरती आहे का. हो बस उद्यापर्यंत येऊन जाईल. ऑफिशियल बॅचचे सर्वच्या सर्व रेकॉर्डिंग उद्यापर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आज सर्वच्या सर्व तुम्ही मग ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला लॉग इन करतो.
अपलोड सर करणं सुरू आहे उद्यापर्यंत. फर्स्ट लेक्चर नाही आहे, युट्यूबवर पण नाही आहे आणि ॲपवर पण नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 7. होमवर्कचा प्रॉब्लेम नंबर आहे हे 3rd. मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये शिकवत आहे, तुम्हाला लिहिण्यासाठी पण टाइम भेटून जाईल. असा रोज बघा 55 हा एक डेसिमल नंबर आहे. याचा मल्टिप्लाय करायला लागते आपल्याला 55 सोबतच. 55चा मल्टिप्लाय 55 सोबतच करा, म्हणजे 55चा काय होते, स्क्वेअर होते. तर काय करसाल, पहिले या 55चं कन्वर्ट करून टाकू आपण बायनरी मध्ये. आता 55चं कन्वर्ट जर बायनरी मध्ये केलं तर कसं होणार बघा. हा 55 घेतला, याचं कन्वर्ट बायनरी मध्ये, त्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 8 चा डबल 16 16 चा डबल 32 32 चा डबल 64. तो मोठा नंबर होते त्याच्यामुळे 32 पर्यंत. आता बघा एक 32 करू आपण, कॅल्सी काढायची. 32 प्लस 16 करा, किती होते, 32 प्लस 16 48 होते, 48. आता आपल्याला पाहिजे 55. 48 प्लस 2 केला तर किती होते, 50. 50 प्लस 4 केला तर 54 आणि हा 51. 8चं काही काम नाही, त्याने टाकला पण 0. सेम नंबर होता इक्वल 55 होता सेकंड नंबर एक, तर त्याचा पण सेमच होऊन जाईल. इथं नंबर आला 1 1 0 1 1 1. ओके 55चा. आता आपल्याला याचा करायचा मल्टिप्लाय. सेकंड स्टेप 55 मल्टिप्लाय 55. तर सिंपल आहे. 55चा बायनरी नंबर किती आहे, 1 1 0 1 1 1. याचा किती आहे, 1 1 0 1 1 1. याचा करूया मल्टिप्लाय. तर बघा या 1 न मल्टिप्लाय केला, 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1. त्यानंतर या 1 न मल्टिप्लाय, इथे एक क्रॉस, एक 0 द्यायला लागते. क्रॉस पण दिला चालते, 0 दिला चालते. ओके, एक 0 आणि हे जसं असेल म्हणजे असेल 1 1 0 1. एक मिनिट, पहिले 1 1 1 3 टाइम्स 1. 1 0 1 1. मग 2 क्रॉस द्यायचे, डबल मग 3 टाइम्स 1 1 1 1. मग 0 1 1. मग 3 क्रॉस द्यायचे. कोणता नंबर आहे आता आपला, 0 वाला. 0 वाला असला 0 0 0 0 0 0 0 0. त्यानंतर क्रॉस 4 येतील. कुठला नंबर आहे, 1. 3 टाइम्स 1 1 1 1 0 1 1. त्यानंतर अजून 1च आहे, तर इथं 5 टाइम्स येतील क्रॉस. मग नंतर या 1 याच्यासोबत मल्टिप्लाय केला, 1 1 1 1 1 1. मग 0 1 1. आणि याची काय लागते आता विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन. याची काय करायची, ऍडिशन. एकदम सिक्वेन्स तुमचा लक्षात असला पाहिजे, बरोबर. आता बघा 1 पहिल्या लाईन मध्ये फक्त 1 आहे, ते इथे घेतला 1. दुसऱ्या लाईन मध्ये किती आहे सांगा, 1 प्लस 1 किती होते, 2. 1 प्लस 1 किती होते, 2. तर 2 चा बायनरी डिजिट किती आहे, 1 0. इथे घेतला आपण 0 आणि कॅरी किती आला, 1. कॅरी 1 आला. त्यानंतर ऍडिशन करू, 1 प्लस 1 प्लस 1 3 3 प्लस 1 4. 4चा बायनरी डिजिट काय, 1 0 0. 4चा बायनरी डिजिट आहे 1 0 0. इथे घेतला 0. कॅरी आता 10 आहे. 10 पण एकखट्टा लिहिता नाही, तुम्हाला असं लिहावं लागेल 1 0.
काय लिहावं लागेल 10. त्यानंतर आता आपला हा चालू आहे 1 + 1 2, 1 + 1 2, 2 चा बायनरी डिजिट 1 0, इथे घेसाल 0, कॅरी किती घेसाल 1, कॅरी 1. आता इथं 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5. आता 5 नंबर कसा येणार आहे? फॉर्म्युला आहे बघा, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. 5 कसं येईल 4 + 1 म्हणजे की 101, 101. इथं होतं ना 1 + 1 2, 3 4 5, 101. तर पहिले घेतला आपण 1 नंबर आणि कॅरी किती येईल 01. इथं लिहिसा तुम्ही 0, इथं लिहिसाल तुम्ही 1. आता याची ऍडिशन 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4. 4चा नंबर काय येते 100. इथे घेसाल तुम्ही 0 आणि हे 10 कॅरी मध्ये येईल. इथं 0 येईल, इथं 1. त्यानंतर याची ऍडिशन होईल 1 + 1 2, 2 + 1 3, 4 5. 5चा कॅरी किती आहे 1 2 3 4 5. 5चा किती आहे नंबर किती आहे 101. इथे घेतला 1, कॅरी किती आहे 10, इथे इन 0, इथे इन 1. याचा झाला. आता येतात 1 + 1 2, 2 + 1 3, 3चा बायनरी 1 1. इथे घेतला 1, कॅरी आला 1. 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी 1 1, 1 घेतला, इथं कॅरी 1. 1 + 1 2, 2 + 1 3, 1 घेतला, कॅरी 1. 1 + 1 2, 2चा बायनरी 10. तर याचं आन्सर आलं 10. 4 टाइम्स 1 1 1 1 1. मग त्यानंतर 0 1, 3 टाइम्स 0, नंतर 1. आता बघूया फॉर्म्युला लावून. 1 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चा डबल 64, 64 चा डबल 128, 128 चा डबल 5 1 216, 256, सॉरी 256. 256, 256 चा डबल किती येते 512. 512 चा डबल किती येते 1024 आणि 1024 चा येते 2028, 2048 असा नंबर येऊन जाईल. आता 1 ज्याच्या ज्याच्या खाली आहे त्याला राऊंड अप करू. याला 1 आहे, याच्या खाली आहे 1, हा 1, हा 1, हा 1, हा 1 आणि हा 1. आणि याची करू आपण ऍडिशन बाय युजिंग कॅल्क्युलेटर. हे आपलं फायनल आन्सर आहे 2048 प्लस 512 प्लस 256 प्लस 128 प्लस 64 प्लस 16 प्लस 1, 3025. आता हे प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही? टॅली 55चा स्क्वेअर करा. 55चा स्क्वेअर किती येते 3025. कारण 55 × 55. समजलं का? डबल एक वेळा मी सांगतो थोडं फास्ट मध्ये. 55चा आपण कन्वर्ट केला बायनरी मध्ये नंबर. हा पण बायनरी आहे आणि याचा पण हा इथं 55 आहे, तर हाही बायनरी मध्ये. नंतर काय केलं आपण मल्टिप्लाय केला. या बायनरीचा काय केला मल्टिप्लाय. नंतरच्या स्टेपमध्ये आपण ऍडिशन केली आणि प्रॉब्लेम काय झालं सॉल्व्ह झालं. हे होमवर्कचा प्रॉब्लेम नंबर 3 होतं. पण तसं सिक्वेन्स नुसार प्रॉब्लेम नंबर 7. जर या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही डाऊट असेल तर विचारा. एनी डिफिकल्टी, एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम? ओके.
नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ, ते म्हणजे प्रॉब्लेम नंबर 8 होमवर्कचा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. होमवर्क करत जा आणि मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो तेव्हाही सॉल्व्ह करत जा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं बरं आहे. आता बघा 1 0 1 1 0 मल्टिप्लाय बाय 1 0 1 0. आता याचा कन्वर्ट आपल्याला करायचा आहे, म्हणजे मल्टिप्लाय करायचा. कन्वर्ट तर ऑलरेडी आहे बायनरीमध्ये, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बायनरीमध्ये ऑलरेडी कन्वर्ट आहे. म्हणजे कसं येणार इथं, मग इथं कसाल तुम्ही 1 0 1 1 0, इथं 1 0 1 0 1 0 1 0. याचा काय करू आपण, मल्टिप्लाय. पहिले या 0 न मल्टिप्लाय करू सर्वांसोबत. तर 0 0 0 0 0 0 0 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मग एक क्रॉस दिला, सेकंड नंबरचा घेतला तर 1 0 दिला, मग हेच येईल 0 1 1 0 1. मग 2 क्रॉस दिले, थर्ड नंबरवर 0 आहे, तिथे 0 0 0 0 0. 3 क्रॉस दिले तर इथे किती, 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1. आता आपल्याला सिंपल ऍडिशन करायची. 0 प्लस 0 प्लस 0 0 0 प्लस 0 प्लस 0 0 1 इथे 1 0 प्लस 0 प्लस 0 1 1 1 प्लस 1 2. 2 चा बायनरी डिजिट आहे 1 0, इथे घेतला 0, बाकी आला एक, कॅरी 1 आला. 0 प्लस 0 प्लस 1 1 आणि हा 1 जसाच्या तसा. हे आलाय आन्सर. एकदम सोपी प्रॉब्लेम होते, खूप जास्त सोपी. याचं कन्व्हर्शन करून घेऊ. बघा 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चा डबल 64, 64 चा डबल 128. जिथं जिथं 1 आहे त्याला राऊंड अप करून टाकू. हा राऊंड 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 आणि राऊंड, आणि याची काय करायचे, सम करायचे. हे आपलं फायनल आन्सर आहे. पहिले कसं तुम्ही सर 128. वनला राऊंड नाही करायचं होतं. हा 1 ला राऊंड नाही करायला लागत, कारण की इथं 1 नाहीये. राईट. हा तर आता लक्ष द्या, 128 प्लस 64 प्लस 16 प्लस 8 प्लस 4 220. याचा आन्सर आहे 220. प्रॉब्लेम इज सॉल्व. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम दिला होता मी तुम्हाला, असे 5 दिले होते. त्याच्यानंतर आपण डिव्हिजन शिकणार आहोत, म्हणजे बायनरी डिव्हिजन. हे झाल्यावर प्रॉब्लेम नंबर आता 9. जर कोणाला जर काही डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोपीच आहे. कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. नजर हटी दुर्घटना घटी. लक्षात ठेवायचं. आवरा वेगाला सावरा जीवाला. जास्त घाई अतिघाई संकटात नाही. म्हणून घाई पण पाहिजे नाही, कॉन्सन्ट्रेशन पण पाहिजे, पण स्पीड पाहिजे. कारण पूर्ण पेपर अटेम्प्ट झाला पाहिजे ना. पूर्ण पेपर असाच आहे तुमचा. टाइम भेटत नाही डीटीला पुरा पेपर अटेम्प्ट करायला. त्याला अटेम्प्ट करायला पुरा टाइम भेटला, त्याला 100 आउट ऑफ 100 भेटतात. खूप जण राहतात 100 आउट ऑफ 100. त्याचं काही टेन्शन नका घेऊ, भेटतील तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स याच्यात. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 9. 1 1 0 1 1. हा बायनरी 1 1 1 0 1 1. बायनरीचा मल्टिप्लाय बायनरी सोबत. 1 1 0 1 1 मल्टिप्लाय बाय 1 1 0 1 1. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा, सेम बिलकुल तसंच. 1 1 0 1 1 आणि इथं आहे 1 1 1
011. एक मिनिट, वरचा नंबर लहान आहे का पहिला? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. ओके, काही प्रॉब्लेम नाही. कसंही आला तरी जसा आला तसा आहे. तर असं करूया आपण, हा जो मोठा नंबर आहे तो वर लिहू, छोटा नंबर लहान खाली घेऊ, किंवा छोटा नंबर नंतर घेतला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं राहू द्या, जसा आहे तसंच लिहू, फक्त इथं हा 1 द्यावा लागेल. नंबर होता इथं 0 पाहिजे, एक फक्त मला 1 0 चेक करू द्या, मला प्रॉब्लेम हे बरोबर आहे की नाही. 11 1 0 इथं 0 पाहिजे होता. आता प्रॉब्लेम बरोबर आहे. असा आहे ते प्रॉब्लेम. 1 0 1 0 1 1 1 0 1 0 1 1. आणि याचा मल्टिप्लाय करू आपण, 111 0 1 1. आता पहिले काही नाही, 1 सोबत मल्टिप्लाय केलं तर तेच येईल. 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 1 1. क्रॉस देऊ, डबल या 1 मल्टिप्लाय, 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 1 1, 1 × 1 डबल 1 0 1. एक मिनिट, 1 2 1 2 0 1 0 1. इथं बसणार नाही असं वाटलं ना मला. बरं पाहू, ट्राय करू. 2 0 दिले, 0 0 0 0 0 0. हा 1 डबल 1 0 1 0 1. 1 2 3 4, सेम बिलकुल. आता हा 1, पहिले हा 0 झाला मला, हा 1 झाला, तर हा राहिला. या 1 न मल्टिप्लाय केलं तर तेच येते. डबल 1 0 1 0 1, आणि एक लास्ट राहिला. आता 5 नंबर पोझिशन आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथे डबल 1 0 1 0 1. आता याची करायची आपल्याला इथं ऍडिशन. आता याची ऍडिशन केली, इथं खाली लाईन लिहत थोडस इथं लिहितो. 1 प्लस इथं 0 प्लस 0 इथं 1, 1 प्लस 1 2, 2चा बायनरी डिजिट किती आहे? 1 0, इथे घेतला 0, हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2चा बायनरी डिजिट 0, हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3चा बायनरी 1 1, इथे घेतला 1, कॅरी आला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, 4चा डिजिट काय होते? 1 0 0, 4चा बायनरी 1 0 0, तर इथे घेतला 0. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, इथे घेतला 0, आणि इथे येणार 0 1. इथं 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3चा बायनरी डिजिट 1 1, इथे घेतला 1, इथे त्याला कॅरी दिला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 5, 5चा 1 0 1, इथे घेतला 1, इथे घेतला 1 0. त्यानंतर इथं 0 प्लस 0 प्लस 1 1, इथे घेतला 1. 1 प्लस 1 प्लस 1, आणि हा प्लस 1 3, 3चा बायनरी डिजिट, 3चा बायनरी डिजिट आहे 1 1, इथे घेतला 1, कॅरी आला 1. 1 प्लस 1 2, 2चा बायनरी डिजिट 0 1, इथे घेतला 0, कॅरी आला 1. 1 प्लस 1 2, म्हणजे 1 0. हे आलं याचं फायनल आन्सर. आलं सर्वांचं हे आन्सर? काही प्रॉब्लेम? सर्वांचा आन्सर आला? हे कॅरीवाले होत्या.
याचा आन्सर बघू आपण, चेक करू. वनचा डबल, टूचा डबल, फोरचा डबल, एटचा डबल, 16चा डबल, 32, 64, 128, 256, 512, 1024. एक आला 1024, 128, 64, 32 आणि 8 + 1. त्याची काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची. ऍडिशन जर केली तर किती येते, 1024 प्लस 128 प्लस 64 प्लस 32 प्लस 8 प्लस 1, 1257. हा झाला याचा आन्सर. समजलं सर्वांना, काही प्रॉब्लेम, काही डाऊट? 1257. जर तुम्हाला जर हे करायचं असेल, रिचेक करायचं असेल तर याला पण कन्वर्ट करायला लागते डेसिमल मध्ये. मग हा रिचेक होते. हा 1चा डबल 2, 2चा डबल 8, 2चा डबल 4, 4चा डबल 8, 8चा डबल 16, 16चा डबल 32. याची ऍडिशन आणि याची ऍडिशन. समजलं का सर्वांना, काही प्रॉब्लेम कोणाला? ओके, आलं सर्वांचा आन्सर? हो सर. ओके, तर आता हे झाले आपले बायनरी मल्टिप्लिकेशन संपलं इथं. आता हेडिंग टाका, बायनरी डिव्हिजन. एकदम सिंपल आहे. बायनरी डिव्हिजन. आता तुम्हाला मी बायनरी डिव्हिजन शिकवणार आहे. एकदम सिंपल आहे बायनरी डिव्हिजन पण. तर बायनरी डिव्हिजनच्या आधी, आता जे आता आपण बायनरी डिव्हिजन बघणार आहोत त्याच्या आधी बघा, थोडस बेसिक बघून घेऊ. आणि बेसिक झाल्यावर मग बायनरी डिव्हिजनचे काही प्रॉब्लेम बघू. आता बेसिक जर समजा आपण बघितलं बायनरी डिव्हिजन, पण बायनरी डिव्हिजन मध्ये आपल्याला सर्वात पहिली इथं करावं लागते आपल्याला सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला बघा. आता फॉर्म्युला ए एक बी, ए मायनस बी, आणि याच्यात एक राहते बोरो. डिव्हिजन करणं एकदम इझी आहे. पहिले बॉरो सबट्रॅक्शनचं बघा, 0 - 0, इथे किती येते 0, बॉरो 1, 0 - 1 हे नंतर घेऊ आपण. 1 - 0 घेतला तर 1 - 0, इथे येते 1, बॉरो 0. आणि 1 - 1 जर घेतला आपण, 1 - 1, 1 - 1 किती होते 0, तर इथं बॉरो पण काय येणार 0 येणार. सबट्रॅक्शन मध्ये फक्त एकच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे 0 - 1. बाकी तर जसं आहे तसं हे नॅचरल आहे. 0 - 0 0, 1 - 0 1, 1 - 1 0. पण 0 - 1 -1 होते, मायनस चालत नाही आपल्याला. तर 0 - 1 इथं लिहायचं 1 आणि इथं बॉरो घ्यायचा, बॉरो 1 घ्यायचं. 0 - 1 काय घ्यायचं 1 किंवा बॉरो 1. तुम्ही बॉरो म्हणा किंवा मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलेली आहे, त्या टेक्निकनुसार तुमचं सबट्रॅक्शन होऊन जाईल. त्यानंतर काही आपण बायनरीचे काही प्रॉब्लेम, साधे प्रॉब्लेम बघू. डिवाइड कसा करतात. आता जर समजा आपण घेतलं 5 डिवायडेड बाय 85, याला जर समजा 5 डिवाइड केलं तर कसं येणार, 5 1 5, 8तून 5 गेले किती राहिले 3 राहिले. हा 5 जसाच्या तसा.
आणि डबल मग या 5ला 35 ने डिवाइड होते. 5 7 35 35. 5 इंटू 7 35. इथे येते 0. तर याला असतात याला म्हणतात रिमाइंडर, याला म्हणतात कोइशन, हा असते डिवायझर आणि हा असते डिव्हिडर. एकदम सिंपल. ह्याच्यात आहे की बाकी किती राहिली? 0 राहिली. अजून एखादा हे करू आपण भागाकार. तुम्हाला सांगतो मी. जर 5 डिवायडेड बाय जर केलं आपण 1 2 3 4, तर सर्वात पहिले आता इथं 1 आहे. हा 5 पेक्षा 1 काय आहे? छोटा नंबर आहे. तर मग इकट्ठा तुम्ही 2 घेऊ शकता. ओके. 5 1 5, 5 2 10. इथं आलं 10. इथे केली आपण सबट्रॅक्शन. 12तून 10 गेले, किती राहिले? 2 राहिले. हा 3 जसाच्या तसा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. इथे घेतला आपण 20. इथं मल्टिप्लाय घेतो आपण. 4 इंटू 5 20. 23 मधून 20 गेले, किती राहिले? 3. इथे काय घेतलं आपण आता? 4. 5 6 30. इथं 30 आणि इथं हे 0. अशी तुम्हाला सबट्रॅक्शन करता येते. याला काय म्हणतात? रिमाइंडर, कोइशन, डिवायझर, डिव्हिडर. असा भागाकार तुम्ही 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्ये शिकले. हे काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला बायनरी डिव्हिजन करायचे. काय करायचे? बायनरी डिव्हिजन. तर बायनरी डिव्हिजन बघा कशी करतात. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. जर आता आपल्याला या 24चा डिवाइड करायचा आहे, डिवायडेड बाय 5 न 5 नच डिवाइड करू. तर स्टेपनुसार पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागते बायनरीमध्ये. कशात कन्वर्ट करावं लागते? बायनरीमध्ये नंबर कन्वर्ट करावं लागेल. या 24चं पण बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. या 5चा पण तुम्हाला बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता बायनरीमध्ये कन्वर्ट कसं करतात? फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8, 8चा डबल 16, 16चा 32. त्याची काही करायची गरज नाही. त्यानंतर इथं आहे 24. 16 अधिक 8 किती उरायले? 24 उरायले. बाकी 0 0. याचं काही काम पडलं नाही. त्यानंतर 5. 5 कसं येणार? 4 + 1. 4 + 1. इथं 0 0 0. आता करूया आपण डिवाइड. म्हणजे आता हा नंबर आहे 5, डिवायझर आहे 1 0 1, डिवायडेड बाय डिव्हिडंड नंबर आहे आपला 1 1 0 0 0. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा आपल्याला डिवाइड करायचा आहे. तर किती डिजिट आहेत? 1 2 3. चेक करा. 1 2 3 मोठा नंबर आहे हा. 1 1 0 मोठा आहे. 1 0 1 लहान आहे. पहिले काय घेतले आपण? 3 डिजिट घेतले. भाग जाते इथं. 1 0 1 ला 1 न जर आपण समजा काय केला? मल्टिप्लाय केला. 1 इंटू 1 0 1, तर इथं काय येणार? 1 0 1. आता आपण करू सबट्रॅक्शन. आता 0 0 -1. आता 0 -1 किती होते? 1. बॉरो किती आहे? 1. 1 - 1 0 आणि 1 - 1 0. लक्षात ठेवा. हे जे आता जे मी मेथड सांगू राहिलो तुम्हाला, हे एकदम सोपी आहे सबट्रॅक्शन करताना. सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवता फक्त तुम्ही 0 - 1 किती होते? 1 होते. आणि बॉरो किती घ्यायचा? 1 घ्यायचा. बाकी तर तसं आहे तसंच. फक्त 0 - वेळेसच फक्त आपण बॉरो घ्यायचा, नाही तर मग बॉरो घ्यायची गरज नाही. मग इथं 1 आला. मग इथं घेऊ आपण 0. आता इथं हा 0 तसाच्या तसा. आता या 1 0 1 न 1 0 भाग जाते काय? नाही. तर 0 न देते भाग द्यायचा. कशाने द्यायचा? 0 न. 0 इंटू 1 0 1, इथं 0 येते. म्हणजे हा नंबर जसाच्या तसा आहे. डबल हा 0 जसाच्या तसा. इथं आहे 1 0 1, इथं आहे 100. डबल कशाचा भाग जाते? 0चा भाग जाते. ओके. नंबर लहान आहे तर इथं येईन 0 आणि इथं येईन 100. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नंबर आहे की नाही 1 0 1 मोठा आहे आणि हा 100 काय लहान आहे. तर याला म्हणा रिमाइंडर, हा आहे आपला कोइशन आणि हा आहे डिवाइस. तर याचा आन्सर ज्यावेळेस तुम्ही लिहिसाल तर तुम्हाला असं लिहावं लागेल. पॉइंटमध्ये काढायची काही गरज नाही आहे.
तुम्हाला लिहावं लागेल क्वेश्चन आला आपला 100 बायनरी नंबर आणि रिमाइंडर किती आला आपला रिमाइंडर 100. दिस इज द बायनरी नंबर. याचा कन्वर्ट डेसिमल मध्ये करायचं. आता बघा 1चा डबल 2, 2चा डबल 4 म्हणजे इथं आलं 4 आपली बाकी आली. आपलं आन्सर आलं 4 आणि बाकी किती आली हे पण 100च आलं ना, तर हे पण बाकी पण 4 आली. प्रॉब्लेम इज सॉल्व. पॉइंट मध्ये नाही काढलं तरी चालेल. क्वेश्चन आला आपला 4, आन्सर 4 आलं आणि बाकी किती आली 4. एक वेळा मी पुन्हा सांगतो, तुम्हाला समजलं नसेल प्रॉब्लेम. पुन्हा बघा 24 आहे. 24 ला 5 काय केलं आपण डिवाइड. पहिले 24चा कशात कन्वर्ट केलं बायनरीमध्ये, 5चं कशात कन्वर्ट केलं बायनरीमध्ये कन्वर्ट करणं तुम्हाला येते. मग आता काय केलं आपण 5 डिवायडेड बाय 24 म्हणजे 101 डिवायडेड बाय 11000. किती डिजिट आहेत 1 2 3 1 2 3. चेक केलं, हा 101 लहान आहे, हा 110 मोठा आहे, तर 1 न मल्टिप्लाय केला. 1 × 101 101. मग काय केलं आपण सबट्रॅक्शन 0 - 1 म्हणजे की आता निगेटिव्ह आन्सर म्हणजे 0 - 1 1 बॉरो फिल घेतला 1 1 - 1 0 1 - 1 0. मग हा 0 घेतला 10. मग हा नंबर काय झाला लहान झाला, तर एक 0 आपण काय त्याला भाग दिला. 0 × 101 0. मग हा 10 जसाच्या तसा. मग डबल घेतला 0 डबल. मग बघितलं तरी हा नंबर काय झाला लहान झाला, मग डबल 0 न भाग दिला. 0 × 101 0 म्हणजे इथं 110. आता याच्यानंतर आपण भाग देऊ शकत नाही, कारण नंबर आहे का आपल्याजवळ नाही. हा झाला रिमाइंडर, हा झाला क्वेश्चन, हा झाला डिवायझर. याला हा जे उत्तर येते त्याला क्वेश्चन म्हणतात, जे बाकी असते त्याला रिमाइंडर म्हणतात. याचं कन्व्हर्शन केलं आपण डेसिमल मध्ये 4 आलं, याचं कन्व्हर्शन केलं आपल्या डेसिमल मध्ये 4 आलं. दिस इज द फायनल आन्सर. तुम्ही असं लिहू शकता. समजलं सर्वांना? कोणाला काही प्रॉब्लेम? बायनरी नंबर समजला का? हो सर. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आपण. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपला टाइम झालेला आहे. तर मी तुम्हाला काही होमवर्क देतो, तुम्हाला आले पाहिजे. आले तर ठीक, नाही तर मी सॉल्व्ह करून देणार. ट्राय करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ आपण. थोडं स्लोमध्ये शिकवतो मी तुम्हाला, कारण कसं आहे की टॉपिक थोडासा टेक्निकल आहे, थोडासा किचकट आहे. त्याच्यामुळे कसं आहे की हळूहळूच जाऊ आपण. जास्त फास्ट शिकून पण काही गरजेचं नाही आहे. आपली स्पीड बरोबर आहे. तर तुम्ही ट्राय करता. 39 डिवायडेड बाय 11. त्यानंतर 45 डिवायडेड बाय 4. 2 2 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8. 10 करा 10. त्यानंतर 37 डिवायडेड बाय 3. 92 डिवायडेड बाय 7. 58 डिवायडेड बाय 8. 99 डिवायडेड बाय 42 आणि 125 डिवायडेड बाय 17. हे आपण उद्या घेऊया सर्वच्या सर्व प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.